राज्य सरकार के निर्देश पर अमरावती जिले में 17 सितंबर से 2 अक्टूबर 2025 के दरमियान सेवा पखवाड़ा मनाया जाएगा। जिले में 3 चरणों में यह अभियान चलाया जाएगा। 15 दिन चलने वाले इस अभियान में नागरिकों को सरकारी सेवाएं जल्द और पारदर्शिता के रूप में उपलब्ध कराई जाएगी। आयोजित प्रेस वार्ता में जिलाधिकारी आशीष येरकर ने यह जानकारी दी। आपण येणाऱ्या 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 असा जो सेवा पंधरवडा राबवतो आहे आणि त्याच्यामध्ये असं नियोजन केलेलं आहे की 17 सप्टेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त पासून ते 2 ऑक्टोबर जे म्हणजे महात्मा गांधींची जयंती असा हा जो पंधरवड्याचा म्हणजे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंती राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता जयंती निमित्त हा जो पंधरवडा आपण साजरा करतो आहे 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानाअंतर्गत आपण हा पंधरवडा राबवतो आहे। हा पंधरवडा आपण त्या ठिकाणी साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे। या पंधरवड्याविषयी एकंदरीत आपल्या सर्वांना माहिती देणे आम्ही जे महसूल प्रशासन म्हणून महसूल प्रशासन म्हणजे तिन्ही जे महत्त्वाचे अंग आहेत त्या आम्ही जे याच्यात कारवाई करणार आहे किंवा आपल्याला याच्यामध्ये जी कामगिरी दिसेल आपल्या महसूल प्रशासनाकडून याबद्दल आपल्या सर्वांना अवगत करायचं होतं आणि काही आपले याच्यामध्ये सुझाव असतील तर ते पण आपण याच्यामध्ये घेऊ। यामध्ये एकंदरीत 3 टप्पे आपण त्यामध्ये पाडलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये जो पहिला टप्पा राहील तो 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर राहील। यामध्ये पानंद रस्तेविषयी मोहीम आपण हाती घेतलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये हे जे शेत पानंद रस्ते आहेत हे अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी या रस्त्यांची असते। या रस्त्यांच्या मुळे वहिवाटीचे वाद जे पुढे काही प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयांमध्ये पण जातात आणि अनेक प्रकरणांमध्ये दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही क्राईमसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात। या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून शासनाने हा जो पंधरवडा राबवतो आपण याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिल्या टप्प्यातली बाब ही घेतलेली आहे ती म्हणजे आनंद रस्तेविषयी मोहीम आपण राबवणार आहोत। आपल्याला याच्यामध्ये सांगायला मला आनंद होतो की अमरावती तालुक्याने आपल्या जिल्ह्यामध्ये जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न एकंदरीत राज्याने इथे स्वीकारलेला आहे।